पूर्वीच्या काळी आपल्या हे ढबू मिरची किंवा शिमला मिरची असं बेसन पीठ घालून तयार करायची की जी चवीला अप्रतिम लागायची. फक्त एक 15-20 मिनिटात घरच्या साहित्यात तयार करायची. खरं तुम्ही भाकरी बरोबर जर खाल्ली तर तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही अशी ही शिमला मिरची होते. नक्कीच ही रेसिपी तुम्ही बघा. खाल्ल्यानंतर किंवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजीची आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अशी ही एकदम जुन्या काळातील व पारंपरिक रेसिपी आहे. नक्कीच पूर्ण बघा. आता या 4 ढबू मिरची त्या म्हणजेच आजच्या जमान्यातली शिमला मिरची, याला पहिली ढबू मिरची म्हणायचे. आता ह्याची साईज मोठी आहे. पहिले अशी छोट्या साईज मिळायच्या, त्यामुळे ती मिरची करताना त्याचे चिरण्याची पद्धत फक्त असं वांग कसं चिरतो त्या पद्धतीने होतं. खरं आता आपण जरा वेगळी चिरणार आहे, कारण की पहिल्यासारखं जर तुम्हाला ही रेसिपी करायची असली तर असं चालत नसे. छोट्या आकारामधली शिमला मिरची लागते, त्यामुळे आपण चिरताना ह्याचे वेगळे काप करूया. मी तुम्हाला ते चिरून दाखवते. आता असे मोठे मी शिमला मिरचीचे काप करून घेतले. तसं एक कांदा देखील असा मोठ्या आकारात मी कापून घेतला आहे, बघू शकताय. का तर आपली शिमला मिरचीचा आकार खूप मोठा होता. तसा नसेल तर तुम्ही आहे अशा अखंड फक्त काप करू शकता. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपली कढई छान अशी गरम झाली आहे. त्याच्यात साधारणतः 1-1.5 पळी तेल ओतून घेऊया. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकूया, जिरे टाकूया, थोडीशी हळद टाकूया आणि आता जो आपण मोठा कांदा चिरून घेतलाय तो टाकूया. आता फक्त एक कांद्याचा असा मोकळा होईपर्यंत हळदीमध्ये परतून घ्यायचा. पहिल्या काळी कोणतेही ज्यादा वाटण ते नव्हते. साध्या मसाल्यापासूनच भाज्या बनवायची, तर ते अप्रतिम लागायच्या. 90 नंतर जे मिक्सर ते आले, म्हणजे त्या काळात होते तर सामान्य जवळ नव्हते शक्यतो ज्यादा प्रमाणात. आता हे मोकळं होऊ दे आपल्याला कांदा आधी. आता तुम्ही बघू शकता कांदा पूर्णपणे हा मोकळा झाला आहे. आता यात शिमला मिरची टाकून घेऊया. आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपला घरगुती काळा मसाला तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या, तुम्हाला जेवढं तिखट खायला आहे तेवढं. इथे मी काय केलंय, 1-2 चमचे बेसन घेतलं होतं, ते मी असं पाण्यामध्ये खलून घेतलंय, म्हणजे गाठी ती काही होऊ दिलं नाही. आता आपल्याला हे बेसन आता आपण जे बेसन तयार केलंय ते याच्यात टाकून घेऊया. वरून साधारणतः 1/2 ग्लास होईल एवढं पाणी पण टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करूया. खूप छान होते ही. आता आपल्याला शिमला मिरची पूर्ण शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती झाकून ठेवूया. आता साधारण 10 ते 15 मिनिट झालेत. आपण हे झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता किती छान आपले हे शिमला मिरची दिसत आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आधी एकदम घट्टसर अशी होते, चवीला ही अप्रतिम लागते. आता याच्यात आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया. मग तयार झाली आपली ही बेसन पिठातली शिमला मिरची. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल. धन्यवाद.